तर आता अवघा वानखेडे रात्रीचे 9 वाजलेले आहेत आणि जसं आपण म्हणतोय की एखादी T20 मॅचचा कालावधी पूर्ण होतो असं प्रकारचं वातावरण या सगळ्या मंडळींना अनुभवलेलं असेल तितका कालावधी उलटून गेलाय आणि वानखेडे आता हाऊसफुल आहे, खचाखच गर्दी आहे वानखेडेवर. आणि आता त्यांना प्रतीक्षा आहे ती अर्थातच या कौतुक सोहळ्याची, या गौरव सोहळ्याची जो आता पार पडतोय या सगळ्या प्रेक्षकांच्या साक्षीने. आणि या कौतुक सोहळ्यामध्ये कदाचित कॅप्टन रोहित शर्मा आणि अन्य खेळाडू कदाचित आपलं मनोगत व्यक्त करू शकतात, कारण साहजिकच आहे इतका मोठा क्षण त्यांनी अनुभवल्यानंतर, इतकी मोठी कामगिरी करून दाखवल्यानंतर नेमकं त्यांच्या मनामध्ये सध्या काय चालू आहे, त्यांच्या काय भावना आहेत, आपल्या सगळ्यांनाच ते ऐकायचे आहेत. आणि त्याच्यामुळे रोहित शर्मा हा प्रातिनिधिक कदाचित भारतीय खेळाडूंचं प्रतिनिधित्व आहे, कॅप्टन म्हणून कदाचित तो बोलू शकेल आणि कदाचित विराट कोहली बोलू शकेल, कारण त्या दोघांनी विजय आता T20 मधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतलाय, T20 मधून थांबण्याचा निर्णय घेतलाय. मात्र त्या दोघांचंही मनोगत जे आहे किंवा त्या दोघांनी अनुभवलेला विश्वचषक जो आहे तो आपल्या चाहत्यांना नक्कीच ऐकायला आवडेल. नक्कीच. आणि आपण पाहतोय की भारतीय संघाच्या या गौरव सोहळ्यासाठी अख्खं स्टेडियम हाऊसफुल झालंय. दुसऱ्या बाजूला भारतीय संघाची ती मिरवणूक जी थोड्याच वेळापूर्वी वानखेडे स्टेडियममध्ये दाखल झाली, त्या मिरवणुकीची काही दृश्य आपण पाहतोय. पण भारतीय संघाच्या या गौरव सोहळ्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. या सोहळ्याचं वैशिष्ट्य असं असणार आहे की या सोहळ्यात BCCIच्या वतीनं भारतीय संघाला 125 कोटी रुपयांचं इनाम दिलं जाणार आहे 2020च्या विश्वचषक विजयासाठी.